नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. भावांनो, प्रथम तर तुम्हाला सांगतोय की आपण चॅनलचं नाव बदलणार आहे, चेंज करणार आहोत. तर माझं नाव नैतिक आहे, माझं नाव आणि बकासूरचं नाव येईल असं एक चॅनलचं नाव सुचवा आणि ते मला कमेंट करून सांगा. आपण ते ठेवण्याचा प्रयत्न करू. जर आपल्याला देखील आवडला तर ते ठेवण्याचा प्रयत्न करू आपण, कारण आपण चॅनलचं नाव बदलणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक अपडेट देतो आहे. तर नक्कीच तुम्हाला जर काय आठवत असेल तर ते नक्कीच सांगा. आणि भावनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अपडेट देणार आहे. ती अपडेट म्हणजेच आपला सर्वांचा लडका, या बैलगाडी शहर क्षेत्रामधला देव, रुस्तम द्वादश हिंदकेसरी असलेला बकासूर आज पळताना दिसेल का? कारण बरेच चर्चा चालू होती की बकासूर 28 तारखेला मैदानामध्ये पळताना दिसेल. मला खूप मेसेज देखील आले होते की भाऊ बकासूर पळणार आहे का ते सांग. तर भाऊनो, हीच व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलला भाऊनो सबस्क्राईब नसेल केला तर पटकन करून घ्या, कारण आपण बैलगाडी शहर क्षेत्रामधले नवीन अपडेट्स घेऊन येत असतो. मागील मैदान म्हणजे नाशिकचं मैदान. नाशिकच्या मैदानामध्ये बकासूर एक फेराच पळाला होता, त्यानंतर घरी आला होता. तुम्हाला तर माहितीच आहे, थोडा मॅटर झाला होता घरी, त्यामुळे बकासूर आपला घरी परतून आला. त्यानंतर भावांनो, बकासूर आज पळेल का? तर भाऊन हो, आज आपला सर्वांचा लडका, या बैलगाडी शहर क्षेत्रामधला देव, रुस्तम द्वादश हिंदकेसरी असलेला बकासूर 100% आजच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मैदान कोणतं आहे भाऊनो ते काय अजून आपल्याला फिक्स समजलं नाही, परंतु बकासूर आज 100% पळताना दिसेल. आणि भाऊनो, पायरा कोण असणार थोड्या वेळातच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा. बकासूरच्या पायऱ्याची, गटाची, सेमीची, फायनलची संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असते भाऊनो, तुम्हाला तर माहितीच आहे. तर भाऊनो, एक माझं काम आहे, ते काम तुम्ही करून टाका भाऊनो. नाव सुचवा एक आणि कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद भाऊनो.